हंदिगनूर यात्रेसाठी ग्रामस्थांची लगबग। रथ जोडणीचे काम अंतिम टप्प्यात। हंदिगनूरसह परिसरातील 8 गावांची ग्रामदेवता असणाऱ्या लक्ष्मी देवीची यात्रा 58 वर्षांनी भरणार आहे। 14 एप्रिलपासून या यात्रेला प्रारंभ होणार आहे। या पार्श्वभूमीवर यात्रा उत्सव कमिटीतर्फे कामाला वेग आला आहे। यात्रोत्सवामध्ये हंदिगनूर, माळेनहट्टी, बोडकेनट्टी, कुरिहाळ, कट्टणभावी, होसोळी गावचा समावेश आहे। रथ जोडणीबरोबर रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। त्याबरोबरच गावात रस्ते, गटारी आणि इतर विकास कामे हाती घेण्यात आली आहेत। एकूणच यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी कमिटीची धडपड सुरू आहे। लक्ष्मी यात्रेसह यात्रोत्सव कमिटीचे अध्यक्ष गंगाधर पाटील, कल्लाप्पा कडोलकर, भैरवनाथ पाटील, दयानंद पाटील, मारुती पाटील, पुंडलिक पाटील, महेश पाटील, आनंद पाटील, किरण पाटील, बाबू तळवार, विजय कांबळे आदींसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत। आपल्या हंदिगनूर गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रा 58 वर्षांनी या ठिकाणी दिनांक 14 एप्रिल 2026 ते 22 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरी होणार आहे। आणि ह्या यात्रा उत्सवामध्ये आपल्या गावाशेजारील 7 गावांचा या यात्रेमध्ये सहभाग आहे। यामध्ये माळेनट्टी, बोडकेनट्टी, कुरिहाळ केएच, कुरिहाळ बिके, कट्टंबळी, होसोळी अशा या 7 गावचा या यात्रेमध्ये सहभाग आहे। यासाठी नियोजन म्हणजे आम्ही आपल्या गावामध्ये प्रति माणसाला 1000 रुपये वर्गणी घातली असून ती आता संपूर्ण पूर्णत्वास आलेले आहे। जवळजवळ आम्हाला वाटतंय 95% या ठिकाणी वर्गणी आमची या ठिकाणी जमा झालेली आहे। तसेच आपल्या गावातील जी सार्वजनिक मंडळे आहेत त्या मंडळांनी सुद्धा आम्हाला आर्थिक सहाय्य देऊन बरंचसं सहकार्य केलेलं आहे। तसेच यात्रा कालाचं नियोजन आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार तसेच बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सतीश जारकिहोळी साहेब व त्यांची कन्या खासदार कुमारी प्रियंकाताई जारकिहोळी यांच्या विशेष अनुदानातून म्हणजे 5 कोटी रकमेतून आपल्या गावाचा विकास या ठिकाणी होत आहे। आणि ती सध्या आता कामं पूर्ण होत आलेली आहेत। तसेच गावातील मंदिरांचं रंगरंगोटी ही सुद्धा पूर्ण झालेली आहे। तसेच आता पार्किंगची सुद्धा या ठिकाणी आम्ही गावांच्या चारी बाजूला पार्किंगची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे आम्हाला या ठिकाणी गावातील महिला मंडळे, तरुण मंडळ तसेच विविध संस्था, ग्रामपंचायत तसेच नाईक समाज, सुतार समाज, कांबळे समाज तसेच गावातील गावडे समाज यांचं सुद्धा या कार्यक्रमाला मोठं योगदान आहे। या सर्वांचा मी यात्रा कमिटीच्या त्यांना मी धन्यवाद आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत धन्यवाद देऊ इच्छितो। तसेच यात्रेसाठी परगावाहून येणाऱ्या सर्व भाविकांसाठी गावच्या वतीने बेळगाव हंदिगनूर रोडच्या बाजूला पार्किंग आहे। परत कडोली हंदिगनूर त्या साईडला एक पार्किंगची व्यवस्था आहे। परत माळेनट्टी रोडला तिथं पण एक पार्किंगची व्यवस्था आहे। परत महाराष्ट्रापासून बोडकेनट्टी हंदिगनूर या रोडला एक वेगळी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। परत पुढील गावच्या राजगुळी वगैरे महाराष्ट्रातील जाणाऱ्या सरकारी बसेस काही वाहनासाठी गावातला मुख्य रोड बंद करून माळेनट्टी व्हाया असं शेतवडीतून मार्गाची तयारी करून ठेवलेली आहे। त्याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी। यात्रेच्या काळात गावामध्ये पारंपरिक वाद्याचा उपयोग व्हावा आणि डॉल्बीसारखे प्रकार म्हणजे जेणेकरून गावामध्ये ह्या 58 वर्षाच्या उत्सवावर कुठेतरी गालबोट लागू नये या अनुषंगाने गावातील यात्रा कमिटीने व गावकऱ्यांनी हा एक निर्णय घेतलेला आहे की गावामध्ये डॉल्बीचा वापर होऊ नये आणि हा अनुचित प्रकार होऊ नये यासाठी हा निर्णय गावकऱ्यांनी घेतला।